नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायोस्टॅटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. आज आपण श्री पुंजाराम भाऊ पवार, गाव विटेकरवाडी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 8 झाडांचा मिरची प्लॉट भेटप्रसंगी श्री पुंजाराम भाऊंनी 16 नोव्हेंबर 2025च्या हिशोबाने G4 सेगमेंटमध्ये गौरी नावाची व्हरायटी लागवड केल्यानंतर आज या प्लॉटला जवळपास 3-3.25 महिने हे पूर्ण झालेले असताना आपला मागील 8 ते 10 दिवसापूर्वी यशस्वी पहिला 15 ते 16 क्विंटलचा तोडा गेल्यानंतर मागच्या 15 दिवसामध्ये 17 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान आपल्याकडे वातावरण ढगाळ असल्यामुळे व जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आणि थंडीचा प्रभाव असल्यामुळे मधल्या काळामध्ये थोडासा भुरीचा प्रादुर्भाव आपल्याला एका डोक्यावरती जाणवल्यानंतर आपण त्यावेळेस विविध बुरशीनाशकांचा वापर करून भुरी नियंत्रण केलेली आहे. आणि तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण श्री पुंजाराम भाऊंना मागील 15 ते 20 दिवसापूर्वी ढगाळ वातावरणाच्या दरम्यान ज्यावेळेस पिकामधलं सर्क्युलेशन हे कम्प्लिटली थांबून जातं, अशा वेळेस आपल्याला रोगराईचा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणामध्ये मिरची म्हणा, टोमॅटो म्हणा या पिकामध्ये जाणवत असतं. आणि त्यावेळेस आपण त्यांना ड्रिपच्या माध्यमातून इंडिरूट, स्टेकी गोल्ड आणि क्रिया पावडर या 3 औषधांची ड्रेंचिंग ही दिल्यानंतर आपल्याला जर आपण 15 ते 20 दिवसांनंतर प्लॉटची जर पाहणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारची झाडामध्ये प्रतिकारशक्ती डेव्हलप ही झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्क्युलेशन म्हणा, अपटेक म्हणा झाडामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय. तर मी पुंजाराम भाऊंना विचारेल की आपल्याला उत्पादनांचा रिझल्ट कसा वाटला आणि कोणते उत्पन्न वापरले आपण आणि आपला माल किती निघाला? नमस्कार, मी पुंजाराम पवार. मी गौरीची लागवड केलेली आहे 8,000 रोपाची. आणि मी फर्स्ट टाईम ही मिरची लागवड गौरीची केलेली आहे. याच्या पहिले मी मिरची लावलेली नव्हती. आणि माझा पहिला तोडा सरासरी 15 क्विंटलच्या आसपास निघाला. आणि फर्स्ट टाईम म्हणजे माझ्या मिरचीला भुरीचा प्रादुर्भाव आढळला. मला तो लक्षात आला नाही. मी महाजन साहेब सरांचा सल्ला घेतला, त्यांना फोन केला का सर माझ्या प्लॉटवर असं पानं पिवळे होऊ लागले. तर सर म्हणाले मला की हा भुरीचा प्रादुर्भाव आहे. तर सरने मला एक शेड्यूल टाकला, ही फवारणी करा. तर सरांनी मला लुनो याच्या भुरीसाठी हे लुनो दिले. लुनोची दाट फवारणी घ्यायला लावली. आणि ड्रेचिंगसाठी खालीहून इंडिरूट आणि क्रिया पावडर हे खालीहून ड्रिपद्वारे सोडण्यासाठी दिले. आणि एक 4-5 दिवसाच्या नंतर त्याच्यानंतर खाली एक MSK आणि न्यूट्रिक्सेलेक्स हे सोडायला दिले. तर मी इंडिरूट सोडल्यानंतर एक 4 दिवसामध्येच मला झाडामध्ये थोडं चकचकीपणा आणि थोडी त्याच्यात ताकद दिसू लागली. झाडं सुकल्यासारखे व्हायला लागले ना. तर एक 4 दिवसामध्ये इंडिरूट सोडल्यावर झाडामध्ये थोडी टवटवीतपणा आला. आणि नंतर जे ते MSK दिल्याच्या नंतर एक 4 दिवसांनी त्याच्यानंतर 4 दिवसांनी जे MSK ना त्याला एकदम चकाकी आली. आणि प्लॉट ज्या आहे त्या स्थितीत क्लिअर चालू व्हायला लागला. आणि फुलकळी ही वाढली, त्याची माल पण सेटिंग दिसायला लागली. 8 दिवसाच्या नंतर जे ते चांगल्यापैकी त्याला 100% फुलं लागले, चांगल्यापैकी फुलं लागले त्याला. आणि आज जो प्लॉट आहे, आज तो भुरीतून 100% जीवदान दिल्यासारखं यशस्वी झालेला आहे. हा प्लॉट आज भुरीतून वाचलेला आहे. हो प्लॉट फक्त माझा महाजन साहेबामुळे वाचलेला आहे. महाजन साहेबांना मला ट्रीटमेंट दिली. मी याच्या अगोदर मिरची लावलेली नव्हती. मला मिरचीचा काहीच एक अनुभव नव्हता. पण महाजन सरांनी मला सल्ला देऊन ही फवारणी करा, हे औषध सोडा, तर त्याच्यातून आज मी यशस्वी झालेलो आहे. माझा आज पहिला तोडा 1,20,000 रुपयाचा बसलेला आहे. आणि आपण मिरचीची परिस्थिती दाखवू शकतात इतर शेतकरी आजची जे मिरची आहे वाटते तर हे बघा कशी वाटते मिरची. आजची माझा तोडा झालेला आहे. इतर दुसरी मिरची दाखवू शकतात. हे बघा याला माल भरपूर फुलांची संख्या, फुलाची संख्या पण आणि पाठीमागून येणारा माल, सेटिंग पण चांगले आहे. पाठीमागचा माल पण चालू आहे त्याचा. मिरची उत्पादकांना खास करून जे शेतकरी बांधव आंब्या बहारामध्ये म्हणा किंवा जानेवारीमध्ये मिरची लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतात आहे, किंवा जे शेतकरी बांधवांनी ऑलरेडी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिरची ही लावलेली आहे, अशा वेळेस आत्ता सध्या मार्केटला रेटची पोझिशन ही चांगल्या दृष्टिकोनातून, रेट मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर फुलांची संख्या वाढवायची असेल, माल हा लवकर आणायचा असेल, माल हा सेटिंग स्टेजमध्ये आणायचा असेल, कारण की G4 म्हटल्यावरती जवळपास हिचे 4 स्टेजेसमध्ये डिवायडेशन हे होत असतं. काही निघणे,
फुलामध्ये रूपांतर होणे, सेटिंग होणे आणि सेटिंग झाल्यानंतर माल हा लवकर परिपक्वतेच्या दृष्टिकोनाने लवकर पिकिंगला आणणे. आपल्याला 2, 3, 4, 5 हे जे 3 ते 4 मेन तोडे आहेत हे आपल्याला मार्केटच्या दृष्टिकोनाने लवकर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण खालून MSK न्यूट्रिक्सेलेस या 2 औषधांचा वापर हा करावा. तसेच भुरी नियंत्रण तसेच आणि झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच आपण ज्या शेतकरी बांधव फ्लड पाणी देतात ते अशा वेळेस जमिनीतून जी बुरशी झाडामध्ये प्रवेश करत असते अशा वेळेस आपण टेकी गोल्ड, इंडी रूट्स आणि क्रिया पावडर या विविध श्री बायोकन्ना जैविक औषधांचा जर वापर केल्यास नक्की आपल्याला प्लॉटमध्ये प्रसन्नता जाणवेल. ॲट द एंड ऑफ डे माल हा जास्त निघाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता मिळणे ही गरजेचं आहे. आज आपण पुंजाराम भाऊंच्या चेहऱ्यावरती जे समाधान दिसतंय त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे योगदान असेल तर शेती विकास ॲग्रो चौका यांच्या माध्यमातून श्री पुंजाराम भाऊंचा संपर्क झालेला आहे. व्यक्तिविशेष नाही आहे, पण आपण जे उत्पन्न वापरतोय आणि उत्पन्नातून निघणारं जे समाधान आहे तो समाधान म्हणजेच आपलं ते चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या प्रतीचं कर्म आपण असे म्हणू शकतो. एवढेच मी मिरची उत्पादकांना सूचित करेन. आभारी.